हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग्स. 10वीच्या बोर्डाच्या एक्झामला फक्त 1 महिना शिल्लक आहे. सुरुवातीपासून ते आजपर्यंत अभ्यासाचं जे काही सॅच्युरेशन झालंय त्याचं एक्झाम मध्ये एक्झिक्युशन करण्यासाठीचा जो काही 1 महिना शिल्लक आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे, कारण हा एक टर्निंग पॉइंट समजला जातो. कारण जे तुम्ही अभ्यास करत आलेला आहे आजपर्यंत, तुम्ही खूप डिसिप्लिनने स्वतःला ठेवलेलं आहे, तुम्ही रेग्युलर क्लासेस केलाय, सगळं काही केलेलं आहे. पण या मोमेंटला जर का लूज पडला तर याचा इफेक्ट 100% एक्झाम मध्ये होतो. त्यामुळे शेवटचा जो काही महिना असतो हा महिना टर्निंग पॉइंट म्हणून समजला जातो. का टर्निंग पॉइंट म्हणून समजला जातो? कारण पहिल्या दिवसापासून अभ्यास करून डिसिप्लिन जी लागलेली असते, कुठेतरी बर्न आउट झालेलं असतं, माइंडला स्ट्रेस आलेला असतं, एक्झाम 1 महिन्यावर आहे. त्यानंतर एखाद्या गोष्टीमध्ये आपण करत 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 जातो आणि एक पीक मोमेंट येते. एक पीक मोमेंट आल्यावरती त्या पीक मोमेंटला आपल्याला डिसाइड करायचं असतं की इथून पुढे मी पुढे जाणार आहे की त्या पीक मोमेंटला की बाबा ठीक आहे भरपूर केलं आता बास म्हणून सोडून देणार आहे. हीच जी वेळ आहे तुमची पीक मोमेंटची, जेव्हा तुम्ही अभ्यास करत 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 या पॉइंटला आलेला आहे आणि एक्झाम फक्त 1 महिन्यावर येऊन टेकलेली आहे. 10वीचं शेवटचं वर्ष असतं, थोडस इमोशनल कंडिशन झालेली असते की स्कूलमधून आपण बाहेर पडणार आहे, आपल्या मेमरीज आहेत, स्पोर्ट्स आहेत, लास्ट ऍक्टिव्हिटीज आहेत, या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं असतं. कुठे ना कुठेतरी एक इमोशनल फेज आलेला असतो, काही ना काहीतरी असं सराउंडिंग बनलेलं असतं की आता खूप काहीतरी वेगळं होणार आहे असं झालेलं असतं. बट एक लक्षात ठेवण्याची गरज आहे की हा आपला फोकस नाहीये. आपलं टार्गेट आहे ती बोर्डाची एक्झाम, ज्यासाठी आपण प्रिपेअर करत आलेलो आहे. आपल्याला वाटतं बोर्डाच्या एक्झाम मध्ये फक्त आपलंच काम आहे, फक्त आपण स्टडी केलो, एक्झाम देतो की बोर्डाची परीक्षा झाली आणि आपण रिझल्ट काढलो असं आपल्याला वाटत असतं. तर असं अजिबात नाहीये. ही बोर्डाची एक्झाम फक्त तुमची नाही आहे, ही बोर्डाची एक्झाम तुमच्या स्कूलची आहे, तुमच्या स्कूलच्या रेप्युटेशनची आहे, त्या सगळ्या टीचरांची इफर्टची आहे, पूर्ण तुमच्या फॅमिलीशी ज्याने तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी दिले, त्या सगळ्यांनी तुम्हाला इमोशनली जो सपोर्ट पाहिजे होता तो सगळा सपोर्ट दिलेला आहे. त्यामुळे एक्झाम फक्त तुमची नाही, या सगळ्यांची आहे. त्यामुळे हे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या काळामध्ये जो काही 1 महिना राहिलेला आहे त्या 1 महिन्यामध्ये स्वतःला अजिबात लूज पडू द्यायचं नाही. कारण हा महिना असतो जो कुठेतरी बॅक बेंचर असलेला टॉपरच्या लिस्टमध्ये असतो आणि टॉपर कुठेतरी खाली पर्सेंटेजमुळे बाहेर मेरिट मधून पडत असतो. त्यामुळे त्या लिस्टमध्ये टिकून राहायचं असेल, आपल्याला काही ना काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट बनवायचे असतील, सगळे रेकॉर्ड मोडून आपलं नवीन रेकॉर्ड बनवायचं असेल तर या महिन्यामध्ये फोकस करणं गरजेचं आहे. कारण या महिन्यामध्ये तुम्ही थोडंसं जरी लूज पडला तर तुमचा खेळ त्या टार्गेट मधून थोडासा चुकलाच म्हणून समजा आणि त्या टार्गेट पासून तुम्ही नक्की चुकणार आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये स्वतःला अजिबात लूज सोडायचं नाही. जोपर्यंत आपण लढाईची हार मानत नाही, जोपर्यंत तिथून आपण बाहेर पडत नाही, तोपर्यंत आपण विनरच असतोय. त्यामुळे अजिबात हार मानायची नाही आणि थोडंसं कुठेतरी निगेटिव्हिटी येणं, थोडं स्ट्रेस येणं साहजिक आहे. त्यामुळं त्या गोष्टीमध्ये खूप इन्व्हॉल्व्ह होऊन न जाता कुठल्याही गोष्टीमध्ये इमोशनली, कुठल्याही फॅमिलीच्या फंक्शन मध्ये किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करून न घेता स्वतःला आयसोलेटेड ठेवा, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला फोकस ठेवत नाही, या सगळ्या गोष्टीपासून आयसोलेट करत नाही, तोपर्यंत तुम्ही फोकस होणार नाही. कारण हा महिना असतो तो टर्निंग पॉइंटचा. कारण इथे बॅक बेंचर असला, कधीच कोणाच्या नजरेत न आलेला एक स्टुडंट कोणता तरी असतो, तो या महिन्यामध्ये फुल फोकसने अभ्यास करतो आणि टॉपरच्या लिस्ट मध्ये येतो. आणि असे पण काही स्टुडंट असतात जे आतापर्यंत टॉपर राहिलेले असतात, पण ऐन या 1 महिन्याच्या टाइम मध्ये स्वतःला लूज करतात. काही ना काही अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष होतं की लास्ट वर्ष आहे, इथून स्कूल मधून बाहेर पडणार आहे, सगळ्या गोष्टी एन्जॉयमेंट आहेत, इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं आहे, म्हणून इमोशनल त्या गोष्टीमध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होतात आणि कुठेतरी अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. आपल्याला काय वाटतं, फक्त आपण अभ्यास करायला लागलोय, समोर बुक घेऊन बसलो म्हणजे अभ्यास होत नसतं. त्या गोष्टीमध्ये एफर्ट देणं महत्वाचं असतं. तुमचे रिव्हिजन्स पडणे गरजेचं आहे, मॅक्सिमम पेपर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. ज्या काही आपल्या मायनर मिस्टेक्स आहेत त्या मायनर मिस्टेक नोट डाऊन करून त्याच्यावरती काम करणं महत्वाचं असतं. कारण एका पीक लेवल पर्यंत पोहोचू शकतो, पण पीक लेवल नंतर स्वतःला इम्प्रूव्हमेंट करण्यामध्ये थोडेसे जास्त इफर्ट्स लागतात, थोडीशी जास्त मेंटॅलिटी स्ट्रॉंग लागते आणि ते सगळं तुमच्याकडे आहे. फक्त आपण काय करतो, इमोशनल गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो किंवा आपल्या टार्गेटपेक्षा दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीला जास्त इम्पॉर्टन्स द्यायला जातो आणि या आपल्या टार्गेट पासून थोडंसं आपण चुकणार नाही ना, याची काळजी तुम्हीच घ्यायची आहे. या महिन्यामध्ये स्वतःला पूर्ण फोकसपणे जो काही आपण अभ्यास केलाय त्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवून, मॅक्सिमम रिव्हिजन देऊन आपल्याला काही ना काही रेकॉर्ड बनवायचं हे कायम माइंड मध्ये ठेवा. आणि ज्या मेंटॅलिटीनं तुम्ही जर का महिन्यावर फुल फोकसने अभ्यास केला, रिवाइज केला, मॅक्सिमम पेपर तुम्ही जर का सॉल्व्ह केले, तुमच्या मायनर मिस्टेक तुम्ही करेक्ट केला, तर तुम्ही तुमच्या टार्गेट पर्यंत नक्कीच पोहोचणार आहे.
त्यामुळे लक्षात ठेवा, हा महिना जो असतो हा टर्निंग पॉइंट आहे. या टर्निंग पॉइंट मध्ये कोणाचा रिझल्ट वरही जाऊ शकतो, कोणाचा खाली येऊ शकतो. त्यामुळे आपण त्या कॅटेगरीमध्ये कुठे असणार नाही ना, याची काळजी नक्की घ्या. सोबतच सगळ्यात महत्वाचं पॉइंट मध्ये तुमची हेल्थ कंडिशन. वर्षभर अभ्यास करत आलो आणि ऐन महिन्यामध्ये जर का आपण आजारी पडलो तर त्या सगळ्या इफर्ट्सला कुठेतरी क्वेश्चन मार्क तयार होतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नका. एक्झामचा स्ट्रेस येणं साहजिक आहे, ती नॉर्मल कंडिशन आहे. एक्झाम समोर आहे, आपण अभ्यास केलाय, टार्गेट रीच करू शकतो की नाही, पेपर कसा येणार आहे, ह्या गोष्टी येणं, लक्षात येणं, या गोष्टी माइंड मध्ये येणं साहजिक आहे. पण त्याच्याकडे तुम्ही फोकस करू नका. एक्झाम आज आहे का, नाहीये, अजून तुमच्याकडे 1 महिना आहे. 1 महिना आहे ना, तर 1 महिन्यामध्ये आपल्याला जेवढे एफर्ट्स देता येतात तेवढे एफर्ट्स आपण द्यायचे. 1 महिना ज्यावेळी कंप्लीट होणार, ज्यावेळी आपण एक्झाम देऊन येणार तेव्हाच या गोष्टीचं आपण डोक्यातून काढून टाकायचे. कारण पेपर कसा असणार हे तुमच्या हातात नाही आहे, बट जो काही सिलेबस आहे तो सिलेबस व्यवस्थित करणं हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे त्या गोष्टीचं अजिबात टेन्शन घेऊ नका. जी काही तुमची हेल्थ कंडिशन आहे ती व्यवस्थित ठेवा. जे तुम्ही रुटीन फॉलोअप करत आलाय तो रुटीन व्यवस्थित ठेवा. जर का तुमचा अभ्यास झालेला नसेल तर ही करण्याची एक शेवटची संधी आहे. 1 महिन्यामध्ये भरपूर काही होऊ शकतं, फक्त आपण तयार पाहिजे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता अभ्यासाकडे पूर्ण फोकस ठेवा आणि या महिन्यामध्ये फुल फोकस अभ्यास केला तर रिझल्ट नक्की तुमचाच आहे.